तर मंडळी, जय मल्हार जय बाळूमामा. आज तुमच्या समोर एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. या व्हिडिओमध्ये मामांनी या पैलवानाला 60 एकर जमीन कमवून दिली. हा पैलवान होता कर्नाटक बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील केरूर गावचा लक्कप्पा बिकरे. हा पैलवान झिरो मधून हिरो कसा झाला ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मामांच्या आशीर्वादानेच त्यांनी मोठ्या मोठ्या कुस्त्या जिंकल्या. एक नंबरचा पैलवान झाला. मामांनी याला 60 एकर जमीन कशी कमावून दिली ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ तर खूप सुंदर होणार आहे. तर हा व्हिडिओ सोडून तुम्ही कुठेही जाऊ नका. व्हिडिओ पूर्ण पहा आणि यातून तुम्हाला काय शिकवण भेटली ते मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. पैलवानाची गुरुभक्ती त्याची झाली मोठी कीर्ती. कर्नाटक बेळगाव जिल्ह्याच्या चिकोडी तालुक्यातील केरूर गावच्या लक्कप्पा बिकरे या पैलवानाची हकीकत म्हणजे बाळूमामांच्या चरित्रातील एक विशेष लक्षवेधक अध्यायच म्हणावा लागेल. हा पैलवान प्रारंभीच्या काळात धनगराचे आराध्य दैवत असलेल्या आप्पाच्या वाडीच्या हलसिद्धनाथांच्या यात्रेला जात होता. तो शक्तिवान असूनही सात्विक स्वभावाचा होता. त्याला लोकांकडून बाळूमामा एक चांगले देवर्षी आहेत, ते पुढे घडणारे अचूकपणे सांगतात वगैरे कळलेले होते. या पैलवानाचा जन्म इसवी सन 1900 सालचा इसवी सन 1920 मध्ये म्हणजे वय 20 असल्यापासून तो आप्पाच्या वाडीला जाऊ लागला. अशी 7-8 वर्षे गेली. 1928 साल चालू होते. कर्नाटकाच्या विजापूर भागातून पावसाळ्यातील वार्षिक भ्रमंती आवरून मामांची बकरी गुणहून परतली होती. चाऱ्याच्या टंचाईमुळे मेंढ्या अर्धपोटी होत्या. लक्कप्पा पैलवानाला हे समजले. बकरी केरूरकडे येत असल्याचे त्याला कळताच तो वाटेवर आपल्या शेताच्या सीमेवर उभाच राहिला. एका ब्राह्मणाचे शेत त्याने केलेले होते. शेतात विधभर उंच रसशीतपणे वाढलेली हराटी, गुलबा वगैरे प्रकारांचे उत्कृष्ट कोवळे कोवळे गवत वाढलेले होते. बकऱ्यांना असला चारा मनापासून आवडतो. त्याचप्रमाणे बाभळीचा पालाही आवडतो. त्याच्या शेतात बाभळीची बरीच झाडेही होती. पैलवानाने मामांची बकरी शेताजवळून पुढे जाऊ लागताच अडवली आणि आपल्या गवतात चारण्यास लावली. बकरी अधाशीपणाने गपागप चोरू लागली. त्यांची पोट भरत आली. एवढ्यात मागून येणारे बाळूमामा हजर झाले. आपल्या गड्यांना मामा अतिशय शिव्या देऊ लागले. त्याचे वर्णन करण्यास आमची लेखणी समर्थ नाही. अरे लेकांनो, तुम्ही कोणाच्या शेतात बकरी सोडलीत? कोणाचं घर पेटवायला निघालात आहात? लोकांनो, तुमचं टाळकं फिरलंय काय? हे काय भयंकर काय केलंय? तो गोळ्याच्या भडीमार व्हावेशा तशा मामांच्या शिव्या काही वेळपर्यंत चालल्या होत्या. कुणी चकार शब्द बोलत नव्हता. पण पैलवान मोठा धैर्यवान आणि चतुर होता. तो एकदम मामांसमोर आला. त्याने मामांना नम्रपणे म्हटले, देवा, हे चारलेले गवत माझेच आहे. मीच खुशीने बकरी बोलवून चोरी दिली आहे. तुझ्या माणसांची या काहीच चूक यात नाही. त्याने मामांचे पाय धरले, पायावर डोके ठेवले. कोणावर रागवू नका अशी मामांना त्याने विनंती केली. शुद्ध प्रेमाची शक्ती फार मोठी. मामा एकदम बर्फासारखे थंड झाले, गप्प राहिले. गोकुळातील गवळणीचे मारणे, शिक्षा करणे आणि रागावणे भगवान बाळकृष्ण कौतुकाने हसत हसत सहन करायचे. ते शुद्ध भक्तिभाव बघूनच. बाळूमामांचा लक्कप्पा पुढे असाच प्रकार झाला. त्याच्या मनात मोठेपणा, प्रसंगावधान, लीनता आणि सेवाभाव बघून मामा खरोखर प्रसन्न झाले. सायंकाळ झाल्यावर मामा आपल्या बकऱ्यासह पैलवानाच्या वस्तीवर गेले. त्याची परिस्थिती अगदी जेमतेम होती. साधे झोपडी वजा त्याचे घर होते. त्याला 3 भाऊ आणि आई वडील होते. एकूण परिस्थिती गरिबीची होती. सरळपणे कष्टाळूपणे राहणाऱ्या या कुटुंबाची स्थिती काही केल्या सुधारत नव्हती. जीवन भारी कष्टमय होते. लक्कप्पाच्या चुलता म्हणजे रामा बेकरे हा मात्र खाऊन पिऊन सुखी होता. तोही मोठा पैलवान म्हणून ऐन तारुण वयात ख्यातनाम होता. तो घमेंडखोर होता. त्याच्या बोलण्यात अहंकार आणि उद्धटपणा अगदी उघडपणे आढळायचा. लक्कप्पा आणि परिवार या आपल्या भाऊबंधांची तो दरिद्री म्हणून वारंवार टवाळी करत असे. त्याने बाळूमामांना एकदा पाहिले. बाळूमामांनीही त्याला बघितले. त्यावेळी तो गर्विष्ठ चुलता मामांना म्हणाला, हे असले सोया, दोरा, अंगारा, लिंबू, मंत्रतंत्र वगैरे करणारे पुष्कळ देवर्षी मी बघितले. असल्याच्या नादी लागून कुणाचं चांगलं झालं? याप्रमाणे पुटपुटत आपल्या मिशावर ताव मारीत तो मामांकडे पाहत पाहत निघून गेला. मग मामांनी लक्कप्पाला विचारले, हा कोण? लक्कप्पा म्हणाला, मामा, हा आमचा काका रामा बेकरे नाव्याचं. मामांनी ऐकले ते त्यावेळी काही जास्त बोलले नाहीत. रात्र संपली, पहाट झाली. मामा उठले. गडी माणसे वगैरे उठून आपल्या उद्योगाला लागली. सूर्याच्या सोन्याच्या गोळ्यासारख्या तेजस्वी गोल दूर क्षितिजावर चमकू लागला. सगळा परिसर कोवळा किरणांनी
प्रेक्षणीय झाला. मामा उगवत्या सूर्याकडे बघत म्हणाले, अरे सूर्यनारायणा, मी सुया, दोरे, लिंबू, मंत्रतंत्र असली कपट कारस्थाने करणारा कोणी भोंदू लफंगा असलो तर माझा कसा निकाल लावावा तू पाहून घे. असे म्हणून मामांनी त्याची ती वैशिष्ट्यपूर्ण अशी गंभीर आणि दशदिशा हादरवणारी आरोळी ठोकली. आपल्या मिशांवरून आत्मविश्वास पूर्ण आवेशाने हाताची बोटे फिरवली. जवळच्या एका मेढीला साक्ष म्हणून ठेवले व मामा लकप्पाला बोलले, अरे माझ्या पैलवाना, तुझ्या ह्या काकाच्या हातात येत्या 6 महिन्याच्या आत सूप देतो बघ. त्यानंतर फार फार तर 2 महिने गेले असावेत. रामा बेकिरे पैलवानाची बायको वारली. त्यानंतर 2 महिन्यांनी तो स्वतः मेला. दोघांच्या आजारपणात 2-4 हजार रुपये खर्च झाला. त्यामुळे त्याचे घर खाली गेले. ते पुन्हा वर आलेच नाही. 1930च्या काळात आजच्या 1995 सालच्या काळा एवढी महागाई नव्हती. पैसा मिळवणे सोपे नव्हते. प्राथमिक शिक्षणाचा पगार दरमहा 5-10 रुपये असायचा. त्या काळात 2-4 हजार रुपयांचा खर्च म्हणजे आजच्या काळातील 1.5-2 लक्ष रुपयाचे दिवाळी समजायची. श्री गुरु दत्तात्रेय नरसिंह सरस्वती महाराजांच्या गुरुचरित्रात एक नवलपूर्ण कथा आहे. वाळून खणखणीत कोरड्या झालेल्या औदुंबर झाडाच्या लाकडाला गाणगापुरात पालवी फुटली होती बघा. ईश्वरी सामर्थ्य प्रगट झाले होते. बाळूमामांच्या चरित्रात असाच अद्भुत प्रकार घडला आहे. लकाप्पाच्या झोपडीला एक बाभळीची वाळलेली मेळ खांब होते. मामांच्या पवित्र अशा पावलांच्या आगमनानंतर आकस्मिकपणे त्या लाकडाला मेढीला पालवी फुटू लागली. त्याचा वृक्ष होऊ लागला. हळूहळू ते एक जिवंत बाभळीचे झाड झाले. गंमत म्हणजे ते झाड फोफावू लागले. तशी भक्त श्रेष्ठ लकाप्पाची आर्थिक स्थिती आणि कीर्ती वाढत चालली. त्याच्या जीवनात भरभराट होत चालली. गाणगापुरात घडलेल्या वरील कथेत याच नमुन्याचा अनुभव आला होता. भक्तांचा रोग मावळत गेला होता. मामांनी संजीवन दिलेल्या या बाभळीच्या झाडाबद्दल लकाप्पाला सांगितले आहे. त्या झाडाला सांभाळा. वर्षातून एक वेळ याला पेहराव करा. पूजा नैवेद्य करा. यात्रा करा. त्या सांगण्यानुसार अक्षय तृतीयेला असे कार्यक्रम दरसाल तेथे करतात. बेकरी मंडळींचा परिवार आता बराच वाढला आहे. प्रारंभीच्या काळी लकाप्पाची जमीन केवळ 2 एकर होती. तो स्वतः दरवर्षी मामांच्या सहवासात 3-4 महिने राहायचा. इकडे घरात 2 वेळा सर्वांनी पोटवर जेवावे एवढे अन्नही नसायचे. एकदा शिरगावच्या माळावर मामांचा मुक्काम असताना लकाप्पाची आई अवाक्का आली. मामांबरोबर, देवांबरोबर आणि लकाप्पा बरोबर भांडू लागली. तू या देवाबरोबर असा हिंडणार आणि घरच्या माणसांच्या पोटा पाण्याची व्यवस्था काय, असे लकाप्पाला ती म्हणाली. परिस्थितीने गांजलेल्या त्या सरळ स्वभावाच्या भक्तमातेला मामा बोलले, म्हातारी, माझं एक, ही 100 रुपयाची थैली घे, घरी जा. तुम्ही केलेली ब्राह्मणाची जमीन तुम्हालाच मिळणार आहे. 100 रुपये संचारक ऍडव्हान्स म्हणून दे. 8 एकर जमीन घे. मामांची कृपा अशी की म्हातारी किरुरात आपल्या घरी गेली आणि थोड्याच दिवसात शेताच्या ब्राह्मण मालकाचा निरोप आला. आमच्या मुलीचं लग्न करायची आहे. पैशासाठी आम्ही जमीन विकणार आहोत. तुम्ही घेणार असाल तर बोलणी करायला तात्काळ या. बोलणी झाली. शेत घ्यायचे ठरले. म्हातारीने 100 रुपये देऊन पाऊल उचलले. त्यानंतर साताप्पा नावाच्या मुलाला मामांना भेटण्यास पाठविले. त्याला पाहताच मामा म्हणाले, अरे सात्या, कालच 5,000 रुपयांना जमीन घ्यायची ठरली आहे. दादा, तर इथं तुमच्या पाशीच आहे. आता काय करायचं? साताप्पा म्हणाला. मामा म्हणाले, लेकांनो, कन्या खावा. मी 50 रुपये देतो, ते घेऊन दोघही जावा. रकमेची जोडणी पाडव्यापर्यंत करतो असं त्या शेताच्या मालकाला सांगा. त्यानुसार लकप्पा आणि साताप्पा किरूरला घरी आले. ईश्वराची लीला अतर्क्य असते. पहा, तो कसे कसे घडवितो ते माणसाला कधी कळत नाही. विश्वास ठेवून वागणाऱ्यांना अनुभवाने समजते. थोड्या दिवसात अक्कोळला कुस्तीची स्पर्धा झाली. त्यात भाग घ्यावा काय, असे मामांना लकप्पाने विचारले. तेव्हा मामा म्हणाले, एकच का, 2 कुस्त्या करले का? लकप्पा म्हणाला, फार मोठे पंजाबी पैलवान आहेत मामा, माझ्याकडून पेलणार नाही. मामा ओरडून म्हणाले, अरे लेका, मी आहे तुझ्या पाठीवर, कर कुस्ती. लकप्पाने कुस्त्या केल्या. त्या जिंकल्या सुद्धा. कुस्तीचे बक्षीस म्हणून 2,500 रुपये आणि 1 तोळा सोने मिळाले. कुस्त्यांची आणखी एक स्पर्धा गडिंग्लज जवळ मुतनाळ येथे झाली. ती निकाली झाली. लकप्पा विजयी झाला. त्याला 1,500 रुपये बक्षीस मिळाले. त्यानंतर कुस्त्यांचे 3रे मैदान कबूर येथे झाले. तेथे लकप्पाने कुस्ती जिंकून 500 रुपये मिळवले.
याप्रमाणे लकाप्पाकडे जवळजवळ 4600 रुपये गोळा झाले. तरी 300 रुपये शेत खरेदीसाठी अजून हवेच होते. मामांना भेटल्यावर मामा म्हणाले, लकाप्पा आता 300 रुपये कर्ज काढा, म्हणजे घरच्या लोकांना काटकसरीने राहण्याची गरज लक्षात येऊन जाग राहील. लकाप्पाने 300 रुपये कर्ज काढले. जमीन खरेदी झाली. खरेदी झाल्यानंतर 5 वर्षापर्यंत कर्जाऊ 300 रुपये देण्याने अजिबात तगादा लावला नाही. 5 वर्षानंतर ती रक्कम परत केली. अशा अनेक घटना घडल्या गेल्या. अखेर एकूण 60 एकर जमीन लकाप्पाच्या घराण्याला मामांनी मिळवून दिली. आज हाळकेरी नावाची या बेके मंडळींची एक स्वतंत्र वसाहत केरूरच्या पूर्वेला सुमारे 1 किलोमीटरवर झालेली आहे. जमिनीचा वर्णन केलेला प्रकार झाल्यावर स्वतः मामांनी 50 रुपये दिले व 30 बकरी घेऊन दिली. त्यांची पैदास होऊन सुमारे 300 बकऱ्यांचा कळप झाला. त्यामुळे धनगर पेशा सुरू झाला. उदरनिर्वाहाचा जादा मार्गही कुटुंबाला मिळाला. कुस्तीच्या क्षेत्रात मामांच्या आशीर्वादामुळे लकाप्पाची प्रतिष्ठा वाढत चालली. कबूरच्या मैदानात थोराड अशा पंजाबी पैलवानाला लकाप्पाने आसमान दाखविले. त्यावेळी कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती राजाराम महाराज आणि श्रीमंत अक्कासाहेब महाराज यांनी समक्ष पाहिले. ते खुश झाले. त्यांनी लकाप्पाला कोल्हापुरास बोलावून नेले. त्याला कोल्हापूर संस्थानाचा पैलवान केला. राजेसाहेबांनी लकाप्पाच्या खास खाण्यापिण्याची आणि राहण्याची स्वतंत्र व्यवस्था करून दिली. अधूनमधून लकाप्पा मामांच्या दर्शनाला जायचा. त्यावर मस्तक ठेवून मामांना म्हणायचा, पायावर मस्तक ठेवून मामांना म्हणायचा, हा सगळा तुमचाच आशीर्वाद आहे मामा. लकाप्पाच्या निर्मळ मनाचा भाव बघून मामा सहज प्रसन्न होऊन म्हणत, लेका, हिंदुस्थानात तू कुठेही कुस्तीला जा, मी तुझ्या पाठीवर उभा आहे. आणि खरोखरच लकाप्पा पंजाबात अमृतसरला गेला. तिथे त्याने कुस्ती जिंकली. तसेच आग्रा येथेही तो विजयी झाला. नंतर तो कोल्हापूरला परतला. राजेसाहेब एकदम खुश झाले. त्यांनी त्याला निजामाच्या संस्थानाची राजधानी हैदराबादला दक्षिण येथे पाठवले. त्या ठिकाणी ही कुस्ती निकाली होऊन लकाप्पा विजयी झाला. कोल्हापूरच्या महाराजांचे एकूण 30 नामांकित पैलवान होते. त्यातील लकाप्पा हा एक अग्रगण्य होता. त्याचे आज 95 वर्षे वय आहे. खास सरकारी पैलवान म्हणून 800 रुपये पेन्शन आहे. अजूनही तो सवडीने आदमापूरला मामांच्या मंदिरात दर्शनाला येतो. या वयातही त्याच्या शरीराकडे पाहून त्याच्या अतिभव्य अशा शरीर यष्टीची कल्पना येते. दात नाहीत तरीही तो सशक्त आहे. लकाप्पाची मामांच्या वरील निष्ठा फार आगळी आहे. अनेक प्रसंगी ती पहावयास मिळाली. एकदा जूनच्या प्रारंभी मामांची बकरी पावसाळ्यासाठी कर्नाटकात चालली होती. लकाप्पा बकऱ्याबरोबर होता. वाटेत बोरनाटी या गावाजवळ एक बांधावर मामा आडवे पडले. ते म्हणाले, मला फार अशक्तपणा आलाय. 3-4 मैलावर 7 किलोमीटरवर खेड्यात जाऊन बैलगाडी आणावी असा गडी माणसांचा विचार होता. बकऱ्यांचा कळप सुमारे 5 किलोमीटर पुढे गेलेला होता. लकाप्पा बकऱ्यांबरोबर होता. त्याला मामांच्या अशक्तपणाची बातमी समजली. तो तात्काळ धावत मामांजवळ आला. तो मामांना म्हणाला, मामा, मी एक घोडा आणलाय, घोड्यावर बस आणि चल. त्याचे म्हणणे ऐकून मामांनी विचारलं, कुठं आहे रे तुझा घोडा? लकाप्पा लगेच वाकला. त्याने मामांना खांद्यावर घेतलं. तो चालत व्यंकटापूरला आला. नंतर बकरी बसलेल्या शेतात तंबू मारला. पलंग टाकून गादी अंथरली. मामांना झोपविले, पांघरून घातले. नंतर लकाप्पा मामांचे हात पाय चिपू लागला. गुरुसेवा बघून मामांचे हृदय प्रेमाने भरून आले. ते लकाप्पाला म्हणाले, अरे पैलवाना, मी तुझे हे उपकार कशाने फेडू? सुज्ञ लकाप्पा मामांना हात जोडून नम्रपणे म्हणाला, देवा, हे परमेश्वरा, तू केवळ भंडाऱ्याची एक पुडी देऊन माझ्या बायकोच्या पोटातील नारळा एवढी रोगाची गाठ 17 दिवसात घालविलीस. तुझ्या कृपेने मला बाळप्पा आणि लक्ष्मण हे 2 मुलगे झाले. तुझ्यामुळेच मला एवढे ऐश्वर्य प्राप्त झाले. तुझे उपकार मी कशाने फेडू बाबा? तू आता शांतपणे झोप कर. जय बाळूमामा.